नमस्कार, मी तेजस हेमंत महाजन. मी त्रिवेणी नावाच्या या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करतो. जवळपास गेले सगळेच प्रयोग मीच या नाटकात सावरकरांची भूमिका करतो. ही भूमिका जेव्हा मला मिळाली तेव्हा हा खूप मोठा हे खूप मोठं आव्हान होतं माझ्यासाठी. कारण कसं असतं की एक कलाकार म्हणून जेव्हा आम्ही दुसरे पात्र निभावण्याचा प्रयत्न करतो एखाद्या चित्रपटात किंवा एखाद्या मालिकेत, तेव्हा आम्ही मोकळे असतो. कारण त्या पात्राला आम्ही आमच्या मनाप्रमाणे आम्हाला हवं तसं आम्ही रंगवतो. पण जेव्हा आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला थोडीशी धास्ती घ्यावी लागते. कारण खूप मोठा माणूस होता, खूप नाव आहे त्यांचं. म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव जर मी कदाचित घेईल तर त्यांचं घेईल. त्यामुळे हे आव्हान खरंच खूप मोठं होतं. हे मला कितपत पेलवेल ह्याची सुद्धा मला खरंच खात्री नव्हती. पण सुरुवात केली, म्हटलं विचार करूयात, बघूयात आपल्याला कितपत जमतं. आणि जेव्हा आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पात्र स्वतः उतरवण्याचा प्रयत्न करतो, ते उतरवणं तर शक्य नाही. पण त्यात सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे त्यांचा शब्दशरीर, त्यांची वोकॅब्युलरी, त्यांचे उच्चार, त्यांचं मराठी भाषेवरचं प्रेम आणि त्यांचा मराठीचा शब्दकोश. उच्चारापासून ते त्या शब्दाला फेकेपर्यंत खूप मेहनत करावी लागली. खरंच खूप मेहनत करावी. शीघ्रची सोडूनी अंक जननीचा तुडुतुडू धावत, घरात फिरता डोळे भरूनी पाहिन. एकेका शब्दाचा अर्थ शोधावा लागला. कारण कलाकार म्हणून त्या वाक्याचा अर्थ शोधून ते वाक्य समोरच्या प्रेक्षकाकडे आपण पाठवणं ही खूप मोठी जिम्मेदारी असते. त्यामुळे प्रत्येक शब्दाला खूप अर्थ लावावे लागले. त्याचा एक पर्टिक्युलर सार आम्हाला काढायला लागला आणि त्यातनं ही भूमिका किंवा हे पात्र मी उभं करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका आजपर्यंत अनेक लोकांनी केली आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात नवीन उदाहरण आपल्याकडे रणदीप हुड्डा सर आहे. त्यामुळे आता परवाच्या प्रयोगाला हे नक्कीच एक मोठं चॅलेंज, एक मोठं आव्हान असेल मला, की त्या समोर तर मी नक्कीच नाही करू शकणार. पण चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे मला हे परफॉर्म करण्याची खूप इच्छा आहे, सादर करण्याची खूप इच्छा आहे. आणि जवळपास आत्तापर्यंत जितके प्रयोग झाले तेवढ्या प्रयोगांनंतरही मला असंही वाटत नाही की मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 1 किंवा 2% तरी जवळ पोहोचलो असेल की नाही. कारण असंख्य लोकांनी किंवा दिग्गजांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांची मतं व्यक्त केली आहेत, त्यांच्यावर व्याख्यानं केली आहेत, त्यांची पात्रं निभावली आहेत. त्यामुळे मला ते कितपत जमेल माहीत नाही, पण प्रयत्न हा पूर्ण आहे. जवळपास गेल्या प्रत्येक प्रयोगापासून हाच प्रयत्न करण्यात आला आहे माझ्याकडनं की होईल तितका न्याय या पात्राला मी द्यावा. आणि परवाच्या प्रयोगाला सुद्धा हेच माझं ध्येय असेल. इंग्लंडमध्ये शस्त्र निर्माण करून ते भारतात पाठवल्याचा आरोप होता आमच्यावर. नमस्कार, माझं नाव साक्षी निकार आणि मी त्रिवेणी या नाटकात काम करते. खरं तर माझी भूमिका नृत्य कलाकाराची आहे. आणि नृत्य कलाकाराला पहिले ते शब्द समजून घ्यायला खूप अवघड जातं. जसं की नेमदसी झालं. नेमदसी सगळ्यात आधी आम्ही जेव्हा ऐकलं, आत्ताच्या पिढीला हे गाणी माहितीच नाही, आणि जेव्हा आम्ही ऐकलं तर ते समजून घ्यायला आणि मग ते परफॉर्म करायला आम्हाला सगळ्यांनाच खूप वेळ गेला. नंतर प्रेक्षकांपर्यंत त्या भावना किंवा ते नृत्य पोहोचलं पाहिजे, हेच आमचं सगळ्यांचं आठवण असतं. एका दुसरं झालं की सावरकर आरती, नंतर शिव आरती. तर शिव आरती खरं तर प्रेक्षकांना असं उत्साहात आणते आणि सावरकर आरती ही सगळ्यांना आनंदात हे देते. तर माझं हेच आणि त्रिवेणी कार्यक्रम आणि प्रत्येक कलाकाराला समजून घेतलंय. म्हणजे की जसं झालं की एक आर्टिस्टला असते की कौतुक, ते इथे डान्सला पण मिळत आहे प्रत्येकाला. तर मला त्रिवेणी करताना फार आनंद होतो. नमस्कार, माझं नाव सानिका विनायक. त्रिवेणी या कार्यक्रमात मी नृत्य कलाकार म्हणून आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा नृत्य करण्याची संधी मिळाली होती म्हणजे कार्यक्रमामध्ये, तेव्हा मला खूप जास्त आनंद झाला होता की आपल्याला आपली कला खूप दाखवता येईल. खरं तर मी क्लासिकल प्रयत्न करते, पण या कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे डान्स ह्या आहेत, संगीत वगैरे. आणि सावरकर आमच्या पिढीची जे आहे किंवा इतर पण लोक, त्यांना सावरकर ऐकलं की सागरा प्राण तळमळला हेच एक गाणं माहीत आहे, किंवा विनायक दामोदर सावरकर, फक्त यांच्याबद्दलच त्यांना माहीत असतं. त्यांच्या घरातल्या महिला, त्यांचा काय त्याग होता हे याच्याबद्दल खूप कमी जणांना माहीत होतं. आणि त्या कार्यक्रमामधूनच आम्हाला प्रेक्षकांना ते दाखवायचं आहे. आणि ते खूप आनंद होतो की म्हणजे
जे आपण इतिहासात वाचलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच त्यांच्या परिवाराचा पण खूप त्याग आहे हे आम्हाला दाखवण्याची संधी मिळालेली आहे. आणि फक्त सागरा प्राण तळमळला हेच गाणं बऱ्याच लोकांना माहीत असतं, पण सावरकरांनी इथं सुद्धा बरीच गाणी लिहिली आहेत आणि त्यावरच आम्ही सादरीकरण करतो. आणि प्रत्येक सीन हा कुठल्या ना कुठल्या गाण्याशी कनेक्टेड असतो. आणि जेव्हा तुम्ही ते पूर्ण कार्यक्रम बघाल तेव्हा तुम्हाला ते कळेलच. नमस्कार, मी आरोही विजय लेकुरवाळे आणि मी त्रिवेणी या नाटकामध्ये नृत्य कलाकार ही भूमिका सादर करीत आहे. मी पहिल्या प्रयोगापासून त्रिवेणीला जोडली गेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वर्सेटाईल डान्सेस त्रिवेणीमध्ये केले जातात. मी क्लासिकल भरतनाट्यम करते, त्याच्यामुळे क्लासिकल, सेमी क्लासिकल, अभिनय, त्याच्यानंतर फोक डान्सेस असे सगळ्या ऑलमोस्ट फ्रीस्टाईल डान्स वगैरे सगळे यामध्ये आहेत. आणि जेव्हा आम्ही क्लासिकल डान्स करून येतो तेव्हा बॉडी एक स्टिफ झालेली असते, पण जेव्हा फ्रीस्टाईल किंवा सेमी क्लासिकल डान्स करायची वेळ येते तेव्हा त्याच्या ज्या विविध हालचाली असतात किंवा त्याचा जो काय म्हणता येईल वैशिष्ट्य असतं ते आपल्यात घेऊन मग ते सादर करणं हे खरंच खूप अवघड आहे. आणि नेमअससी हा जेव्हा डान्स आम्ही करतो, जेव्हा हे नृत्य सादर करतो तेव्हा ते नृत्य सादर करताना आम्हालाही अंगावरती काटा येतो आणि ते गाणं आमच्यात येऊन मग एक्सप्रेशन्स देऊन तो समोरच्यांपर्यंत पोहोचवणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे. आणि खूप आनंद होतोय की या सगळ्या गोष्टी या पूर्ण जर्नीचा भाग होता आला, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. नमस्कार, मी त्रिवेणी या नाटकात ताई सावरकरांची भूमिका करते. यावेळी पहिल्यांदाच या प्रयोगात मी ताई सावरकरांची भूमिका करते. खरं तर जेव्हा मला विचारलं गेलं की ताई सावरकरांची भूमिका करशील का, तेव्हा खूप आनंद झाला. एक खूप मोठी भूमिका आहे, खूप मोठी जबाबदारी आपल्यावर दिली जाते याचा खरंच खूप आनंद वाटला. आणि मी थोड्याफार प्रमाणात, अगदी पूर्ण नाही कारण तुझ्याकडे वेळ पण कमी होता, अगदी काहीच दिवसांपूर्वी मला विचारण्यात आलं की तू हा रोल करशील का, ही भूमिका करशील का. अगदी काहीच दिवसात मी या रोलसाठी स्वतःला तयार केलंय आणि थोडाफार न्याय मी या भूमिकेला नक्कीच देऊ शकेल असं मला वाटतंय. आणि नाटकाला नक्की या, भेटूया. नमस्कार, मी अमिता विजय लेकुरवाळे. त्रिवेणीमध्ये माईंची भूमिका मी साकारते. खरं तर माईंची भूमिका साकारणं हे खूप अवघड काम होतं, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या पत्नी एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि ते आपल्याला या नाटकातून साकारायचंय. खरं तर खूप दडपण होतं, पण तरी आता धनुष्य तर पेरलं आहे आणि ते आपल्याला मोडायचं आहे हीच खरं तर मनामध्ये इच्छा होती आणि प्रयत्न करतेय. नक्कीच तुम्हाला आवडेल. खरं तर माईंची भूमिका साकारणं म्हणजे कसं, आजकालच्या ज्या मुली आहेत, म्हणजे नवीन लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांची आपला जो संसार आहे त्याच्याबद्दलच्या अनेक कल्पना असतात, पण माईंची भूमिका करताना मात्र माईंना पहिल्याच दिवशी कळलं होतं की आपण जी काही लग्नानंतरची स्वप्न पाहिलेली आहेत किंवा आपला संसार कसा असेल याबद्दलची जी काही स्वप्न पाहिलेली आहेत ते कुठलेही स्वप्न आपल्याला पूर्ण करता येणार नाही. कारण आपल्याला आपल्या नवऱ्याने जे स्वप्न पाहिलेले आहेत ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि हाच खंबीरपणा माईंमध्ये येण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेले आहेत. आता त्रिवेणी जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा माझी भूमिका तुम्हाला कितपत आवडेल हे कळेलच. 14 प्रयोगांमधून खूप जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत की त्रिवेणी पाहताना अंगावर येतं ते नाटक. आणि त्रिवेणीमधल्या या तिन्ही ज्या स्त्रिया आहेत यांच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल अशी आशा आहे. आणि आता वंदे मातरम. मी राजश्री पोहेकर कुलकर्णी. सावरकर घराण्यातील महिलांची धगधगती जीवनगाथा दर्शविणाऱ्या त्रिवेणी या नाटकाची नाट्य नृत्य दिग्दर्शिका
आणि या प्रयोगामध्ये मी येसू बहिणींची भूमिका करते. हिरव्या या झाडांना अबोलीची फुले आली, काही काही न बोलता ती सुकून गेली. भगव्या या फुलांची एक व्यथा आहे, स्त्री जातीच्या व्यथेची हीच प्रतीक आहे. आपल्या इतिहासातही स्त्रियांच्या व्यथेचं प्रतीक म्हणून आम्ही त्रिवेणी हे नाटक उभं केलेलं आहे. आपल्या इतिहासात अनेक स्त्रियांनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेलं आहे, मात्र ते योगदान थेट लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. आणि असंच काहीसं सावरकर घराण्यातील स्त्रियांचं आहे. सावरकर बंधूंचं कर्तृत्व तर आपण सगळे जाणून आहोतच, पण त्यांच्या या कर्तृत्वामागे असलेल्या त्यांच्या घरातील या स्त्रिया आणि त्यांचं समर्पण, त्यांचा त्याग हा जगासमोर आणण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आम्ही त्रिवेणीमधून केलेला आहे. हा नाट्य नृत्य आणि निवेदनात्मक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही महिलांनी मिळूनच त्रिवेणी हे नाटक उभं केलेलं आहे. स्त्रियांवर आधारित स्त्रियांनी घडवलेलं हे नाट्य आहे. रेडिओ देवगिरीने आमच्या या कलाकृतीला उचलून धरलं आणि येत्या 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये संत एकनाथ रंगमंदिरात 8 वाजता सायंकाळी हा प्रयोग होणार आहे. रसिक प्रेक्षक हो, आपल्या इतिहासातलं एक सुवर्णयुग अनुभवण्यासाठी एक दुर्लक्षित कुटुंब की ज्यांनी आपल्या देशासाठी खूप काही केलं आहे पण ते आपल्याला खरोखरच माहिती नाहीये, हा इतिहास जाणून घेण्यासाठी नक्की या. देवगिरी रेडिओचे मी मनापासून आभार. त्रिवेणी हे पूर्णपणे स्त्रीप्रधान असं नाटक आहे. सावरकर जरी मध्यवर्ती असले तरी हे नाटक पूर्णपणे या घरातील 3 महिलांवर फिरतंय आणि जे काय प्रसंग आहेत ते या तिघींच्या जीवनाशी निगडीत आहेत. आणि एक महिला म्हणून हे नाटक करताना खरोखर इतकं त्यात समरसून जातो आम्ही. या नाटकातला जर माझा आवडीचा प्रसंग जर म्हटलं तर आवडीचा प्रसंग आणि मनाजवळचा प्रसंग असे 2 प्रसंग या ठिकाणी म्हणता येईल. तर मनाजवळचा प्रसंग जेव्हा सावरकरांचा मुलगा प्रभाकर जातो, येसूबाईंनी त्यांची 2 मुलं जातात. माई आणि येसूबाईंनी जेव्हा आपल्या अपत्यांविषयीच्या या व्यथा मांडतात, तो जो प्रसंग आहे तो अगदी माझ्या मनाजवळचा आहे. त्या प्रसंगातलं दोघींचं सादरीकरण, त्याच्यासाठी साधेसं म्युझिक, संगीताने तर एक मनाचा ठाव घेतलेला आहे या प्रसंगामध्ये. आणि आवडीचा प्रसंग म्हटला तर शेवटचा जो प्रसंग आहे, माई आणि ताई. सावरकर घराण्याने देशासाठी एवढं काही केलं पण तरीही ते उपेक्षित का, त्यांच्यावर एवढा टीका का? कशाचाही विचार आड आला नाही देशकार्याचा, पण मग तरीही ते उपेक्षितच का? हे जे प्रश्न एकामागे एक लोकांना विचारतात आणि त्यावेळेस जी प्रेक्षकांमध्ये शांतता येते किंवा खरोखर प्रेक्षक विचार करतायत, एक कलाकाराचं आणि प्रेक्षकाचं एक खूप घट्ट नातं असतं जे आम्हाला कला सादर करताना जाणवतं. आणि जेव्हा हा प्रसंग सादर होतो तेव्हा जी प्रेक्षकांकडनं शांतता आम्ही अनुभवतो, तर तो जो प्रसंग आहे तेव्हा खरोखर काटा येतो अंगावर की आपण सावरकरांविषयीचं जे आपल्याला पोहोचवायचं ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतोय. आणि एकंदरीतच त्रिवेणीच्या माध्यमातून सावरकरांनी देशासाठी जे काय केलंय ते ऋण फेडण्याची संधी आम्हाला मिळालेली. या ठिकाणी आवर्जून सांगेल की प्रयोग झाल्यावर कितीतरी प्रेक्षक येऊन सावरकरांच्या भूमिकेत असलेल्या कलाकाराच्या पाया पडतात, नतमस्तक होतात, दंडवत घालतात. इतकं म्हणजे अतिशयोक्ती नाहीये की असे अनुभव आम्ही आतापर्यंतच्या 13 प्रयोगांमध्ये घेतले. आणि लोकांनी नमस्कार करावा असं अपेक्षित नाहीये, ते सावरकरांसाठी ते नतमस्तक झालेले आहेत. पण कुठेतरी आपण सावरकरांसाठी लोकांना नतमस्तक करण्यात यशस्वी झालोय, यात खरोखर खूप आनंद आहे. आणि 1% का होईना आपण आपल्या देशासाठी काही करतोय याच्याविषयी समाधान वाटतं. अडचणी खूप येतात त्रिवेणी करताना. सगळ्यात मोठी अडचण असते आर्थिक अडचण आणि कलाकारांची अडचण. पण जेव्हा जेव्हा त्रिवेणीचा प्रयोग येतो, काही अडचणी येतात, तेव्हा फक्त एकच विचार मनात येतो की सावरकर घराण्याने इतक्या अडचणींवर मात केलेली आहे, मग आपल्यासमोर तर काहीच नाही ह्या अडचणी. आणि मग पुन्हा एकदा सावरकरांना समोर ठेवतो, सावरकर घराण्यातील महिलांना समोर ठेवतो आणि पुन्हा नव्याने उत्साहाने आम्ही प्रयोगाच्या तयारीला लागतो. तर अशाच उत्साहाने पुन्हा तुम्हाला भेटायला येतोय त्रिवेणीचा 14वा प्रयोग घेऊन. नक्की या. माझं मळवट घालवतो